सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी गेले 4-5 दिवस झाले तुमच्यापर्यंत पोहोचता आलेलं नाही आहे. सो विचार करा की काही मुलांचे खूप सारे मेसेज होते, कॉल होते की सर फिजिकल कधी होणार, ह्या घटकाचं कधी होणार, त्या जिल्ह्याचं कधी होणार, भीती वाटते, असं होते तसं होते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. ह्यानंतर पाठिंबाचं जर बघायला गेलं तर डायरेक्टली फिजिकल पुढे गेलं, जे 20 तारखेला सुरू होणार होतं ते डायरेक्टली 11 फेब्रुवारी नंतर चालू होणार म्हणून सांगितलेलं होतं. त्याच्यावरती सुद्धा परिपत्रक आलेले आहेत आणि याची काही रिझन आहेत ते तुमच्यासमोर मी पाठीमागं वारंवार सांगितलेले होते. सो जर बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जात आहेत. ह्याच्या आधी पण सांगितलं होतं तुम्हाला पाठिंबाच्या वर्षीच की जर आचारसंहिता किंवा पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या जर टप्प्याटप्प्याने जर झाल्या तर मग पोलीस भरती लांबणी जाऊ शकते. हे डिसेंबरचा माझा व्हिडिओ होता आणि आता जानेवारी महिना पण संपलाय, कदाचित फेब्रुवारी चालू होईल आणि 11 फेब्रुवारी नंतर म्हणजे फेब्रुवारी निम्मा संपला. सो अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळं आणि त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या जी काही लेट झालेल्या आहेत निवडणुका त्याच्यावरती हायकोर्टानं काही आदेश पण दिलेले होते आणि मग निवडणूक आयोगानं काही दिवस वाढवून मागितलेले होते, कोर्टाला विनंती केलेली होती आणि मग कोर्टाने त्यांना विनंतीला मान देऊन 15 दिवस वाढवून डायरेक्टली 11 फेब्रुवारीपर्यंत त्यांना जे काही आदेश होते ते दिलेले होते किंवा 15 फेब्रुवारीपर्यंत शेवट असा त्यांना सूचना दिलेल्या होत्या. सो 15 फेब्रुवारीपर्यंत हे जे काही निवडणूक आहेत त्या निवडणुकीचं निकाल वगैरे सगळं संपवायला चालू होतं. आता जिल्हा परिषदचं रणधुमाळी चालू होईल आणि यानंतर मग सगळी गोष्टी स्टॉप होतील. सो अशा पद्धतीनं काही गोष्टी आहेत की 15 फेब्रुवारीपर्यंत हे जे निवडणूक आहेत त्या निवडणुका पूर्णपणे संपवायला सांगितलेल्या आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला. सर पोरांचे परत प्रश्न येतात की सर मग 11 तारखेच्या आतमध्ये चालू होईल का किंवा फिजिकल सुरू होईल का? सरळ एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जे परिपत्रक होतं ते परिपत्रक गेले 4-5 दिवस अगोदर तुम्हाला विश्लेषण केलेलं होतं. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळं जे की अतिरिक्त मनुष्यबळ आहे त्याची संख्या लागणार असल्यामुळं इतर जिल्ह्यातले काही घटक आहेत जसं होमगार्ड असेल, MSF असेल किंवा कॉन्स्टेबल असेल, SRPF असेल, जे काय असेल गट ते सगळे बोलवण्यात आलेले होते. काही ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो अजूनही काही ठिकाणचे बंदोबस्त क्लोज झाले नाहीत, काही ठिकाणी झालेले आहेत. परत जिल्हा परिषद निवडणूक ते सगळ्या गोष्टी सुरू होतील. मग अशा पद्धतीनं 11 तारखेचे जे काही ते परिपत्रक होतं त्याच्यामध्ये त्यांनी 2 कारणं सांगितलेली होती की जे काही इक्विपमेंट आहेत त्याची जे काही सद्यस्थिती असेल किंवा काही टेंडर आहेत ते टेंडर काढायला सांगितलेले होते आणि त्या टेंडर सोबत लक्षात ठेवा अजून एक दुसरा पॅरा होता त्याच्यामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असे 2 घटक त्यांनी सांगितलेलं होतं आणि मग ह्या कारणांमुळं डायरेक्टली फिजिकल 11 तारखेनंतर होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. लक्षात ठेवायचं. तो अंदाजित तारीख 11 तारीख होती. सो निवडणूक आयोग आणि हायकोर्ट या दोघांचं जर बघायला गेलं तर जवळजवळ 15 फेब्रुवारी लास्ट तारीख दिलेली आहे आणि मग एकंदरीत 11 तारखेनंतर ते 15 फेब्रुवारीपर्यंत अशा पद्धतीनं जे फिजिकल आहे ते 11 तारखेनंतर आणि 15 तारखेच्या पुढंच अशा पद्धतीनं व्हायला सुरू होतील. लक्षात ठेवायचं. सो मुलांचे जे प्रश्न होते की सर फिजिकल कधी चालू होणार, कशा पद्धतीनं होणार, मध्येच कोण घेऊ शकतं का वगैरे वगैरे. तर एकंदरीत बघायला गेलं तर सगळं त्या परिपत्रकाच्या म्हणण्यानुसार डायरेक्टली 11 फेब्रुवारी नंतर आणि हायकोर्टाचा जो आदेश आहे त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. सो अशा पद्धतीने 1-2 पुढे दिवस जर गेले तर 15 फेब्रुवारी नंतर फिजिकल सुरू होऊ शकते. लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. मुलांचे प्रश्न होते सारखे की सर मध्येच होईल का, लगेच होईल का, असं होईल का, तसं होईल का. आज जर 21 तारीख 22 तारीख पकडली तर अजून सुद्धा तुमच्याकडे 20 दिवस आहेत आणि मग ह्या 20 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे फिजिकलचा वर्कआउट कशा पद्धतीने पाहिजे. 20 दिवस, 25 दिवस किंवा शेवटचे 7 दिवस, 8 दिवस, शेवटचे 2-3 दिवस तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचं होम ग्राउंड आहे तेवढे मार्क पडतील किंवा जास्त 1-2 मार्क पडतील अशी पॉसिबिलिटीसाठी काय करायला पाहिजे. त्यासाठी काही स्टँडर्ड वर्कआउट आहेत ते शेवटच्या 2-3-4 दिवसामध्ये घ्यायला पाहिजेत. ते अतिशय महत्त्वाचे असतं. लक्षात ठेवायचं. सो आता काय करायला पाहिजे हा विषय आहे. आता ह्या 20 दिवसांमधलं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. जो प्रॉपर नियोजन करेल, ज्याच्याकडे सातत्य आहे. काही ठिकाणी ग्राउंड पूर्णपणे बंद झालेले आहेत, काही ठिकाणी जी मुलं 16, 17, 18 महिने 2-2 वर्ष सुद्धा प्रॅक्टिस करतायत त्या मुलांना यश किंवा त्या मुलांचं फिजिकल जे बसतंय त्या पोरांसाठी सांगतोय की ज्या मुलांना माहीत आहे की आपण कुठल्या कास्टमध्ये आहोत, कोणत्या कम्प्लिकेट आरक्षणामध्ये, सामाजिक समांतर आरक्षणामध्ये आहोत, अशा ज्या मुलांना प्रश्न आहे की सर माझं परफेक्ट बसते त्या पोरांनी फिजिकलच्या डेट बघूच नाही. ज्यांना 40, 42, 44 मार्क आहेत त्यांनी फिजिकलचे डेट बघूच नाही. त्यांनी फक्त लेखी कधी होऊ शकते आणि लेखीमध्ये कसा आपल्याला गुलाल लागता येईल यासाठी कसं काम करायचं हे तुमच्यावरती डिपेंडिंग आहे आणि ते जर आत्तापासून केला तर पॉसिबल आहे. लक्षात ठेवायचं. कारण की 20-25 दिवस जर फिजिकल लांबणीवर जात असेल तर लेखी लगेच होणार. लक्षात ठेवायचं.
पाठिंबाच्या वेळी सुद्धा तुम्ही बघितलं असाल काही जिल्ह्यांचे जे घटक होते त्यांची फिजिकल झाल्यानंतर लेखी लगेचच झाली होती, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं आता ऑलरेडी लेट झाल्या म्हटल्यावर पुढं लेखीला जास्त वेळ भेटू शकणार नाही. त्यामुळं आज सांगतो एक गोष्ट खूप महत्वाची की तुम्हाला लेखीवरती जोर द्यावा लागेल, लक्षात ठेवा. सो लेखीला जास्तीत जास्त मार्क कसे पाडता येईल याकडे तुम्हाला फोकस करता आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. अजून सांगतोय जे ओपन कास्ट आहेत त्यांना 40-42 मार्क 42 असतील. निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. एक सीट बसलेले 100%. बाकी जे ओबीसी, SC/BC, EWS कॅटेगरी आहेत 38+ असतील. निवांत राहायचं. जे बाकीचे अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा बॅकवर्ड क्लासेस जे आहेत ते 38+ जे आहेत त्यांनी निवांत राहायचं. फक्त लेखीला तुम्हाला जेवढे इकडे कमी पडतील तिकडे तुम्हाला जास्त घेता आले पाहिजे, एवढाच मात्र प्रयत्न तुम्हाला करता आला पाहिजे. मग त्याच्यावरती काय करायचं, मग मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर जर पकडलं तर 72 ते 75% इथं पोर्शन आहे. मग सर करायचं काय, तर हे 3 घटक 3 विषय अत्यंत परफेक्ट करून ठेवायचे, जेणेकरून उद्या कसाही क्वेश्चन आला, कशा पद्धतीने आला तर इथं पैकीच्या पैकी मार्क भेटले पाहिजेत. आणि राहिला विषय GK GSचा, त्याच्यामध्ये करंट अफेअर हे ते, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र ह्या त्या किंवा करंट अफेअर असेल, चालू घडामोडी असतील, कुठलं काय येईल सांगता येत नाही. मग हे सगळा समुद्र आहे. GK GS बघायला गेलं तर त्यातलं काय येईल काय माहित नाही, पण जे शुअर शॉट येणार आहेत ते माहिती आहेत. असा 72 ते 75% भाग आपल्याला माहित आहे लेखीमधला, तो परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सांगता येईल की ह्या 75 मार्कांपैकी मी 72 घेतले, मी 70 घेतले आणि तिकडे 20 पडले, मला 5 मार्क चुकले, तर 90 मार्क इथं मिळाले. 90 मार्क म्हणजे काय नॉट जोक, लक्षात ठेवायचं. 90 इकडं आणि 40 जरी ग्राउंडला पडले तर 130 स्कोर झाला. 150 पैकी 130 एवढं पण सोपं नाही, लक्षात ठेवायचं. कारण की गेल्या वेळी 124, 125, 122 मार्क येणारी खूप सारी मुलं होती. 130 मार्क जर पडले तर तुम्ही सेफ झोनमध्ये गेला, लक्षात ठेवायचं. मग अशा पद्धतीनं आता जो वेळ आहे हा वेळ तुम्हाला गाजवायला आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. फिजिकल असेल प्रॉपर फिजिकल करा आणि प्रॉपर लेखीचं नियोजन करा. एकही वेळ, एकही सेकंड इकडं तिकडं घालवू नका, नाहीतर वेळ मिळाला 20 दिवस पुढे गेल्यात, अजून सुद्धा पुढे जाणार. कोण म्हणते एप्रिलला जाणार, कोण म्हणते मेला जाणार, आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. सो एप्रिल, मे बी तसलं काय भानगड नाही. एप्रिलला तुमचा पेपर होणार, लक्षात ठेवायचं. अजूनही सांगतोय एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर होऊन काही जिल्ह्यांचे निकाल सुद्धा लागतील, जिथं जागांची संख्या कमी आहे तिथले निकाल सुद्धा एप्रिलला लागतील, लक्षात ठेवा. त्यामुळे अंधारात जाऊ नका, अजिबात फसू नका. कोणतरी काय सांगते म्हणून तुमचा डाव करतील, लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. आता 20 दिवस आहेत, कोंडून घे स्वतःला आणि तुझ्यावरती तुझा विश्वास पाहिजे बघ, बस बाकी काय नको आहे बघ. एवढं करायचं आहे तुला. यावेळी तुला वर्दीत यायचं आहे. 2026 हे वर्ष वर्दीचं वर्ष असणार आहे, लक्षात ठेव. यानंतर सुरुवात नसणार आहे, ही शेवट असेल वर्दीचा. इथनं पुढं तू वर्दीवरती मिरवणार आहेस, लक्षात ठेवायचं. सो काही पण करून ह्यावेळी वर्दी घ्यायची असेल तर लक्षात ठेवा, ह्या 20 दिवसाचं प्लॅनिंग करा, प्रॉपर नियोजन करा. जर 1-2 मार्क कमी असतील, 34-36 स्कोर असेल तर 2 मार्क कसे वाढवता येईल हे सुद्धा करा. 20 दिवसामध्ये इझिली 2 मार्क 3 मार्क वाढतात. सो त्यासाठी प्रॉपर सायंटिफिक काही वर्कआउट पाहिजे, तुमचं शेड्यूल पाहिजे, प्रॉपर डेचं प्लॅन पाहिजे. 2 टाईमचं वर्कआउट असेल तर कशा पद्धतीने करायचं किंवा काय करायचं हे सगळं स्किल तुमच्याकडे पाहिजे, तर ह्या पॉसिबल आहे, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं मुलांचे काही खूप मेसेज कॉल आलेले होते की सर फिजिकल एंडला होणार आहे म्हणतोय कोण, जानेवारी एंडला होणार आहे, असं तसं वगैरे. अजिबात नाही, कारण परिपत्रक आले ऑफिशियल, त्यामुळे चर्चाच सगळ्या स्टॉप झाल्यात, काय विषयच नाहीये. 11 तारखेनंतर संभाव्य तारीख 11 तारीख दिली आणि हायकोर्टानं 15 तारीख दिली. सो अशा पद्धतीनं 15 तारखेच्या नंतर किंवा 11, 12, 13, 14, 15च्या नंतर मग सगळे परिपत्रक यायला चालू होतील. त्याच्या आत पण परिपत्रक येऊ शकतात, त्याच्यावरती टाइम टेबल असेल. आता नवी मुंबईचं पूर्ण टाइम टेबल शेड्यूल आलेलं होतं. 20 जानेवारीपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत सगळं फिजिकल संपणार होतं. ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, बॅट्समन असेल, सगळ्याचे सगळं संपणार होतं, लक्षात ठेवा. मग ते टाइम टेबल सुद्धा अक्काच्या अक्का रद्द करता येतं. त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं होतं, ह्यासाठी पोलीस महासंचालक यांचा आदेश लागतोय. पोलीस महासंचालक यांच्याच आदेशाखाली हे बाकी सगळं चेंज झालं. त्यावेळी बीड जिल्ह्याची एसपीनी काहीतरी गोष्टी सांगितलेल्या होत्या की फिजिकल पुढे जाणार. त्यावेळी सांगितलेलं होतं की एका जिल्ह्याचं गेलं म्हणून त्याला काही फरक पडत नाही, बाकीच्या जिल्ह्याच्या सगळ्या जिल्ह्यांचे ॲट अ टाइम पुढे ढकलायचा असेल तर तो अधिकार त्यांनाच आहे, लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर मग पोलीस महासंचालक यांचं परिपत्रक आलं आणि मग डायरेक्टली डेट आहे, ती डायरेक्टली डेट गेली 11 फेब्रुवारीला, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं 11 फेब्रुवारी नंतर किंवा 15 फेब्रुवारी नंतर अजिबात वेळ जाणार नाही. लवकर पटापट सगळं चालू राहा. बघता फिजिकल चालू होईल, बघता फिजिकल संपणार आहे. सो बघा, विचार करा. त्यावेळी मात्र तुम्ही म्हणणार की सर मी हे करू काय, ते करू काय, आता काय करू, टेन्शन आलंय, भीती वाटल्या. अजून सुद्धा 20 दिवस आहेत. आजपासून मोहीम आग आणि काम फत्ते कर. इतिहास तुझ्या नावाचा झाला पाहिजे, लक्षात ठेवायचं. काही पण करून ही जोखीम पत्करायची आहे आणि जिंकायचं आपल्याला. काही पण करून जिंकायचं, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं ज्यांना जिंकायचं आहे, लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील एक सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आपण घेऊन आलो आहोत.
ज्याच्यामध्ये 15,323 प्रश्नसंच आहेत. टोटल 15,323 प्रश्नसंच आहेत, लक्षात ठेवायचं. सो पाठिंबाच्या भरतीत जर बघितलं तर 4,500 क्वेश्चन होते, त्यावेळी 53 प्रश्न आलेले होते. यावेळी त्याच्या 3-4 आपल्याकडे आहे सेट. तर जवळजवळ ह्यातले 80+ प्रश्न हे पेपरला असणार आहेत. सो ज्याला इतिहास करायचा त्यांनी लक्षात ठेवायचं. ही PDF घ्यायची आहे. या PDF मध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. 36 जिल्हा भरतीसाठी मार्गदर्शन केले आणि 36 जिल्ह्याच्या सगळ्या घटकांसाठी, जसं की शिपाई असेल, चालक असेल, त्याचमध्ये SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्या घटकांसाठी आपण मार्गदर्शन केले. सगळे विषय कव्हर केलेले आहेत. मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK-GS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, अतिसंभाव्य प्रश्न असतील, प्रश्नपत्रिका असतील किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका असतील, सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. सोबत विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय 1986 पासून ते 2024-25 पर्यंतच्या वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. सो अतिशय महत्त्वाचा हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरती, सगळे घटक, सगळे विषय, अतिसंभाव्य प्रश्न, सगळं दिलेलं लक्षात ठेवायचं. सर ह्याच्यामध्ये आपण 99 रुपयाची डायट प्लॅन PDF सुद्धा मोफत दिलेली आहे. सो एकंदरीत 15,323 प्रश्नसंच PDF आणि 99 रुपयाचा डायट प्लॅन, असं एकंदरीत प्लॅन हा जो बघायला गेला तर 700 रुपयाची PDF आपण देतोय घर बसल्या 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला. एकच टाइम परचेस करायचा आहे. पुढे तुम्ही 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष कितीही टाइम जर मागायचे असेल तुम्ही मागू शकताय. फक्त पेमेंटचा स्क्रीनशॉट दिला की तुम्हाला पुढच्या 3 वर्षांसुद्धा मोफत भेटणार आहे. सो ज्याला ही PDF घ्यायची असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ता एकच मेसेज करा. 15,000 PDF तुम्हाला 5 मिनिटांमध्ये घर बसल्या, तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यातून असाल, कोणत्याही तालुक्यातून, कोणत्याही घरातून असाल तर तुम्हाला ही PDF 5 मिनिटांमध्ये मिळणार, लक्षात ठेवा. सो ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तुम्हाला आपली टीम मदत करेल, तुम्हाला सगळी डिटेल्स देतील, ते पद्धतीने प्रोसेस करून घ्या आणि 5 मिनिटांमध्ये PDF तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर येणार आहेत. तुम्ही कितीही वेळा वाचू शकता, कितीही वेळा काय करू शकताय. एकदा डिलीट झाली तर परत तुम्हाला 10 वेळा भेटणार आहे. सो कोणत्याही पद्धतीने ह्याला परत परचेस करायची गरज नाही, लक्षात ठेवायचं. सो 1 टाइम परचेस आहे. कितीही वेळा वाचू शकताय, किती वेळा काय करू शकताय. पण एक प्रश्न सोडवून घ्या, कारण की एक रिझल्ट पाठीमागचा बघितलाय. कट ऑफच्या काटावरती बसलेल्या मुलामुलींनी लक्षात ठेवायचं 2-2, 3-3 पोस्ट काढल्यात, लक्षात ठेवा. सो ह्या PDFला खूप मोठी व्हॅल्यू आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी 2100+ पेजेसचा समावेश आहे या PDF मध्ये, विचार करा. सो ज्याला ही PDF हवे असेल त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर, जर तुम्हाला फिजिकलला समजा 42 मार्क होते आणि काही कारणास्तव 40 पडले तरी सुद्धा 2, 4, 8, 10, 15, 20 मार्क तुम्हाला ह्या PDFमुळे जास्त मिळाले तरी सुद्धा तुम्हाला डाव जिंकता येणार आहे, लक्षात ठेवायचं या PDFमुळेच. सो बघा, विचार करा, आजच वेळ न घालवता हे स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो एकंदरीत काय मुलांचे जे प्रश्न होते ते आपण पूर्ण कव्हर केलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं या पोलीस भरतीचं जे काही 20 दिवसाचं प्लॅनिंग आहे त्यातले काही बारीक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत. माहिती आवडला असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला अशीच सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाणार आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद.